नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातली बातमी आहे. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या जाधववाडी इथं 6 वर्षांचा मुलगा बोरवेलमध्ये पडलेला असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 200 फूट खोल असलेल्या या बोरवेलमध्ये सुदैवानं मुलगा फक्त 10 फूट खोलवर अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते. मागल्या 15 तासांपासून मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गोविंद, काय परिस्थिती आहे आता? कुठपर्यंत आले बचाव कार्य? संदीप, 15 तास होत आहेत सलग अथक प्रयत्न चालू आहेत एनडीआरएफच्या टीमचे. एक समांतर खड्डा खोदला गेलाय. 10 ते 12 फुटावर रवी जो आहे तो अडकलेला आहे आणि आत्ताची सुदैवाची आणि महत्वाची बातमी अशी कळते की त्याला दूध देण्यात आलेलं आहे आणि तो दिसतो आहे, बोलतो आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तो 15 तासापासून आतमध्ये होता. एनडीआरएफच्या टीमने अथक प्रयत्न करून याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. कमरेपर्यंत तो आता मोकळा झालेला आहे. मात्र कमरेखालचा जो भाग आहे रवीच्या, 6 वर्षाचा हा चिमुकला आहे, तो अजूनही मातीमध्ये फसलेला आहे आणि कुठली न होता बाहेर काढण्याचे सुरू आहेत. या दाद द्यायला पाहिजे एनडीआरएफच्या टीमची. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे रवीचे जे वडील आहेत तेही रात्रभरापासून या मदत कार्यामध्ये सातत्याने राहताना आपल्याला बघायला मिळतात. या प्रकारे त्याला आता थोड्या वेळातच म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याला सुखरूप बाहेर काढलं जाईल. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बोरवेल्स आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्यांना बंदिस्त करणं जाणं गरजेचं आहे. या घटनेनंतर तरी या आधी सुद्धा शिरूर तालुक्यामध्ये अशाच पद्धतीची घटना घडली होती आणि आता ही दुसरी घटना आहे. त्यामुळे वारंवार ह्या घटना घडतायत तर कुठेतरी याची दखल घेणं गरजेचं आहे. उन्हाळा लागल्याबरोबर जे बोरवेल आहे त्याचे खोदायचे मोठे काम सुरू होतात सर्वत्र आणि ते झाकणं गरजेचं आहे, बंदिस्त करणं गरजेचं आहे. थोड्या वेळातच रवीला बाहेर काढलं जाईल, ही सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल. अगदी धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की या 6 वर्षांच्या मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि मागल्या 15 तासांपासून हे प्रयत्न सुरू आहेत. आता 10 ते 15 मिनिटांमध्ये रवीला बाहेर काढलं सुद्धा जाणार आहे. यानंतर बातमी आहे रायगडमधली. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आपटामध्ये एसटी मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली आहे. कर्जत ते आपटा इथं जाणाऱ्या वस्तीच्या एसटी मध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी एसटी मधील बॉम्ब जो आहे तो निकामी केल्याची माहिती मिळते. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आपटा एसटी मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली आहे. कर्जत ते आपटा इथं जाणाऱ्या वस्तीच्या एसटी मध्ये ही वस्तू सापडलेली आहे. बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांनी एसटी मधील बॉम्ब निकामी केलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत आहेत. काय सांगाल मोहन या सगळ्याबद्दल? काल संध्याकाळी अलिबागवरनं एसटी कर्जतला गेली आणि कर्जतवरनं वस्तीची गाडी ही आपटा इथे आली आणि रात्री सगळे लोक उतरल्यानंतर जो एसटीचा जो कंडक्टर होता त्यांनी पाहिलं की काहीतरी पिशवी दिसते, त्या पिशवीत काहीतरी बॉम्ब होतं. म्हणून त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर कर्जत पोलीस स्टेशननी रसायनी आपटा पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर सगळे पोलीस त्या ठिकाणी आल्यावर ते बॉम्ब दिसल्यानंतर जे पथक होतं त्या ठिकाणी येऊन पहाटे सकाळी 3:45 वाजता तो बॉम्ब निकामी करण्यात आलेला आहे. त्यात पूर्ण 4 किलोचं ती पिशवी होती. ते कुणी ठेवले, काय ठेवले त्याचा शोध सुरू आहे आणि रसायनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ती जी एसटी होती ती पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात हे आपटे गावामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याचा तपास आता सुरू आहे. ते कोणी ठेवलं, काय ठेवलं, आता काही वेळानंतर पोलीस जे रायगड पोलीस आहेत तेही प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगण्यात येणार आहे असं माहिती कळते. अगदी मोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.